दादा, आंतरवाडी सराटी ते आझाद मैदान सर्व संपूर्ण मराठा बांधव हा आरक्षणासाठी एकवटलेला आहे। या संदर्भात तुम्ही एक मराठा समाज म्हणून कसं बघता? एक मराठा समाज बांधव म्हणून असा आमचा हा बघण्याचा दृष्टिकोन आहे। जे मनोज जरांगे पाटील साहेबांचं 29 ऑगस्टला जे उपोषण झालेलं, त्या ठिकाणी उपोषणावर जो लाठी हल्ला झाला आणि त्यातून हा मराठा समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये उसळला गेला। एका ठिकाणी शांततेने उपोषण होत असताना त्या उपोषण करताना संविधानात जो लोकशाहीने जो अधिकार दिलेला आहे शांततेच्या मार्गाने उपोषण करण्याचा आपल्या हक्कासाठी, त्या करताना जो लाठी हल्ला झाला त्यातून पूर्ण महाराष्ट्रभर हा समाज उसळला गेला। त्यानंतर जरांगे पाटील साहेबांनी महाराष्ट्राचे जवळ 3 ते 4 दौरे केले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये। त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आरक्षणासंदर्भात आरक्षण का गरजेचं आहे, कोणत्या माध्यमातून गरजेचं आहे आणि आरक्षण पाहिजे असताना जे संविधानाने आपल्याला आरक्षण दिलेलं आहे, SC असेल, OBC असेल, यांच्या आरक्षणाला धक्का न लावता जे खुल्या प्रवर्गातले जे आरक्षण आहे 33%, त्याच्यामधून एक वेगळा प्रवर्ग करून जो मराठा कुणबी म्हणून द्या। जसं जरांगे पाटील साहेबांचं म्हणणं असं आहे की आम्हाला कोणत्या OBC किंवा SCचं आरक्षण त्यांच्याकडून आम्हाला देऊ नका। जो ओपनसाठी जे जनरल म्हणून 33% आरक्षण असतं त्याच्यामधील जे 16% आपण आरक्षण का मागतोय की जो समाजाची लोकसंख्या मराठा समाजाची जवळ 5.5 ते 7 करोड, या लोकसंख्येमध्ये हा 16% आरक्षण आहे, हे वेगळा प्रवर्ग बनवा, मराठा कुणबी प्रवर्ग बनवून द्या। जे एक्झिस्टिंग म्हणजे जुने कुणबी आहेत त्या कुणबींना कुठेही धक्का न लावता बाकीचे OBC मध्ये जे 12 बलुतेदार आहेत, कुंभार, साळी, माळी, बाकीच्या जातीची लोक आहेत, वंजारी वगैरे, या समाजांच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता हे वेगळं आरक्षण वेगळा प्रवर्ग बनवून द्यायचं, हीच त्यांची मागणी आहे। आणि ते आरक्षण देताना ज्यांचे वडिलोपार्जित पुरावे सापडलेले आहेत की मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा, या लोकांच्या जो जरांगे पाटील साहेबांचा कालपर्यंत आजपर्यंत आग्रह आहे त्यांचे सगळे सोयरे, म्हणजे समजा एखादी वंशावळीप्रमाणे एखाद्या आजोबाचा पंजोबाचा पुरावा सापडला मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा, तर त्याची वंशावळ म्हणजे त्याची मुलं असतील, नातू असतील, परतुंड असतील, या सर्वांना ते आरक्षण लागू करून द्यावे, हा त्यांचा एक आपल्या आरक्षणाचा मुख्य उद्देश आहे। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सुद्धा याच मागणी लावून होते की मराठा समाजाचं वेगळं ताट असलं पाहिजे आणि OBCचं वेगळं ताट असलं पाहिजे। या संदर्भात तुम्ही कसं? माननीय बाळासाहेबांनी ती भूमिका अगोदर स्पष्ट केलेली 2016 ज्या वेळेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये 58 मोर्चे मराठा समाजाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघाले, की त्यावेळेला पण एवढे शांततेत मोर्चे निघाले, कुठेही कोणाला धक्का न, त्याच वेळेला माननीय बाळासाहेब असतील किंवा इतर पक्षाचे लोक असतील त्यांनी तीच भूमिका मांडलेली की मराठा समाजाचं आरक्षण वेगळं द्या, कारण OBC मध्ये ऑलरेडी जवळजवळ 108 जाती आहेत आता सध्या, त्यांचं आरक्षण त्यांनाच पुरत नाहीये, तर त्याच्यामध्ये मराठा समाजाला इन्क्लूड करू नका। मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे वेगळं आरक्षण जे जनरल आपण कॅटेगरीमध्ये ठेवतो त्याच्यामधून द्या। आणि बाळासाहेबांच्या ह्या मराठा आरक्षण पाठिंबाला 2016 पासून पाठिंबा आहे आणि त्यांनी वेळोवेळी, काल पण बाळासाहेबांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे, मनोज जरांगे पाटील साहेबांच्या जीवाला धोका आहे, कालचं त्यांचं वाक्य आहे। कारण एखादं सरकार ज्या वेळेला कुठे आंदोलन तुम्हाला दाबता येत नसेल किंवा काही करतो, त्या आंदोलनाचं नेतृत्व करतो त्याला कपटी मार्गाने संपवायचा हेतू कुणाचाही असू शकतो। त्यामुळे बाळासाहेबांनी काल एक स्टेटमेंट दिलं की जरांगे पाटील साहेबांनी सिंगल कुठे एकटं न जेवता पंक्तीमध्ये बसून जेवावं, कारण कालचं त्यांचं स्टेटमेंट आहे, कारण का त्यांच्या जीविताला धोका होऊ नये म्हणून। त्यामुळे बाळासाहेबांचं या माध्यमातून मनोज जरांगे पाटलाविषयी अंतर्गत जी तळमळ आहे की बाबा एखादा मराठा समाज एखादा नेता लीड करतोय, त्या ठिकाणी त्या माध्यमातून समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यासाठी कायदेशीर जी लढाई त्यात बाळासाहेब पण स्वतः मदत करत असतात वकिलांना, त्याबद्दल आम्ही वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांचेही आभार मानतो। काही मराठा आणि OBC संदर्भात राजकीय नेत्यांनी वाद लावण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्या संदर्भात तुम्ही कसं बघता? राजकीय वाद बघा, प्रत्येकाला शेवटी आपले राजकीय स्वार्थ साधून घेण्याचे आता हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे। या निवडणुकांच्या वर्षामध्ये प्रत्येक जण आपल्याला दाखवू शकतो की बाबा मी मराठा समाजाचा नेता आहे, मी OBC समाजाचा नेता आहे, मी बहुजनांचा दलितांचा नेता आहे, पण त्या ठिकाणी त्या समाजाच्या लोकांनी ठरवावं की बाबा राजकीय गोष्ट वेगळी आहे, हे आपलं समाज म्हणून तुमचं आरक्षण मागतोय, आपण ही राजकीय गोष्ट नाहीये, हे निवडणुकापुरतं हे लोक भांडणं लावायचा प्रयत्न करणार। कुठेतरी एका साईडला पूर्ण एक समाज एकत्र, बाबा मी जसे भुजबळ साहेब बोलले की मी OBCचा नेता आहे, त्या माध्यमातून त्यांनी OBCना एकवटलं, पण त्या माध्यमातून त्यांनी 26 जानेवारी आजची तारीख दिली की आम्हाला पण आरक्षण उपोषणाला मुंबईमध्ये जागा पाहिजे। आता ऑलरेडी ज्या वेळेला 26 जानेवारी मनोज जरांगे पाटील साहेबांनी डिक्लेअर केले, तेव्हा भुजबळ साहेबांना ती भूमिका पडती थोडी गेलं पाहिजे, तुम्ही 26 तारखेनंतर करा,
तुम्हाला बीकेसी जागा आहे, शिवाजी पार्क आहे किंवा खारघर नवी मुंबईला जागा आहे त्या ठिकाणी तिकडे घेतली पाहिजे होती. आम्हाला कोणत्याही जातीतून कुठल्या प्रवर्गातून वेगळं त्यांचं आरक्षण आम्हाला मराठा समाजाला नको आहे. मराठा समाजाला आरक्षणाचं म्हणणं काय की जे ओपनचं आरक्षण तुम्ही 33% ठेवलेलं आहे, जे पूर्ण 33% जागा त्यातून 16% प्रवर्ग मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा एकत्र करून द्या म्हणून. धन्यवाद. ओके. पाटीलांच्या नेतृत्वाखाली आंतरवाली सराटी ते आझाद मैदान हा मोर्चा निघत आहे. त्या प्रसंगी तुम्ही या मोर्चाकडे कसं बघता? हा मोर्चा मराठा आरक्षणाकरिता अत्यंत योग्य, म्हणजे लोकांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता योग्य निघालेला आहे आणि ते मराठा आरक्षण भेटलंच पाहिजे. ती खूप गरज आहे, काळाची गरज आहे. दादा कसं बघता या मोर्चाकडे? दादा कसं बघता तुम्ही या मोर्चाकडे? हा मराठ्यांचा लढा आपण बघितलंच असेल, गेली अनेक वर्ष शांततेने आणि एक शिस्तबद्ध पद्धतीने चाललेला आहे. परंतु या आता लढ्याची एक कलाटणी आलेली आहे की जिथे आपण सर्व मराठ्यांनी एकत्र येऊन श्री मनोज जरांगे पाटील साहेब ज्या प्रकारे या आंदोलनाला एक दिशा दिलेली आहे आणि एक वेगळाच संघर्ष त्यांनी केलेला आहे पूर्ण समाजासाठी. स्वतःचं घरदार, स्वतःचं पूर्ण आयुष्य त्यांनी जोखमीला लावून हा संघर्ष लढा दिलेला आहे. तेव्हा सर्व मराठ्यांनी प्रत्येक घरातील एक एक मराठा व्यक्तीने यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि कोणतंही दुमत नसावं की या अशा संघर्ष योद्ध्याला सहकार्य न करण्याचं. कारण आपण बघत आहोत की आता मागील काही 5-6 दिवस ते सतत 16 तास ते कंटिन्युअसली चालत आहेत, रस्त्याने चालत आहेत. घरून ज्या चटणी चपाती भाकरी आणलेली आहे त्याच्यावर ते काढतायत. आज आपल्याला घरामध्ये थंडी लागते, परंतु त्यांच्यासोबत पूर्ण समाज आज रस्त्यावर झोपत आहे. रस्त्यावर त्यांच्या चपला तुटलेल्या आहेत. बऱ्याच लोकांना बऱ्याच समस्या आहेत. परंतु या सर्व समस्यांना आपण एक वेगळ्या प्रकारे संघर्ष करत पुढे जाण्याची वाटचाल करत आहे. कारण आरक्षण हा जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण आज अनेक पिढ्या आमच्या याच्यामध्ये गेलेल्या आहेत की बौद्धिक क्षमता किंवा इतर क्षमता असून सुद्धा योग्य प्रकारे त्यांना पुढे आरक्षण छोट्या गोष्टींमुळे आपल्या भविष्यासाठी मुकावं लागतंय. तर हा जरांगे पाटील एक चांगल्या प्रकारचं एक नेतृत्व लाभलेलं आहे मराठा समाजाला. आतापर्यंत भरपूर चांगले नेतृत्व मिळाले, पण त्यापैकी आजचं हे जे नेतृत्व आहे ते खरंच खूप वाखाणण्यासारखं आहे. आणि छान प्रकारे कुठेही आमच्या मराठा मोर्चामध्ये तुम्ही 2018ला सुद्धा बघितलं असेल, कोणत्याही एकाही मुंगीलाही आम्ही धक्का न लावता शांततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढला होता. आताही तेच चालू आहे. आपल्या मोर्चातील जरांगे पाटलांच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व एक व्यक्तीला त्यांचा निर्देश आहे की आपण आपल्या समाजासाठी हा मोर्चा काढलाय तर तो आपल्या समाजापुरताच आहे. आम्हाला याच्या व्यतिरिक्त काहीही कुणालाही त्रास देण्याची भूमिका नाही आहे. कुणाला अडथळा किंवा कुठल्याही प्रकारचा कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा आमचा उद्दिष्टच नाहीये. हा लढा आहे फक्त आपला आणि आपला मराठा समाजाकरता. तर आमचं जरांगे पाटलांचं तर आहेच, पण आमचाही वडाळा विभागातील सकल मराठा मोर्चाच्या वतीने आम्ही आवाहन करतो आहेत की जे काही आपले बंधू घरामध्ये असतील, बंधू भगिनी असतील, कॉलेजला जाणारे विद्यार्थी असतील, त्यांनी सुद्धा या साहेबांच्या पाठीशी उभं राहणं आज गरजेचं आहे. कारण ते 700 किलोमीटर चालत आलेले आहेत. आपण 7 किलोमीटर तर जाऊ शकतो. जय मराठा, लाख मराठा. आपण काही आंदोलक आहेत त्यांच्यासोबत बोलूया. दादा, बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं की मनोज जरांगे पाटील यांना की लोकसभेची तयारी करायला पाहिजे जरांगे पाटील यांनी, जर आरक्षणाचा मुद्दा उचलायचा असेल तर कसं बघता तुम्ही याच्याकडे? सर्वप्रथम मी जय शिवराय करतो सर्वांना. आणि ज्या पद्धतीनं बाळासाहेबांनी जे सांगितलं, वंचित बहुजन आघाडीने आम्हाला पाठिंबा दिला, पाठिंबा जो दर्शवला आहे ते आम्ही त्यांचं स्वागतच करतो. अजून काही समाजांनी आम्हाला पाठिंबा दिलेला, मुस्लिम समाज आहे, धनगर समाज आहे, सर्वांचं आम्ही त्यांचं स्वागत करतो. आमचं एकच म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण हे मिळावं, न कोणाच्या न काढता आम्हाला आरक्षण मिळावं ही आमची इच्छा आहे आणि आमचा अधिकार आहे तो आम्ही मिळवणार. आपण काही आंदोलक आहेत त्यांच्यासोबत बोलूया. दादा, कसं बघता तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं की मनोज जरांगे पाटील यांना की तुम्ही पंक्तीत जेवलं पाहिजे, याच्या संदर्भात तुम्हाला सरकारवरती शंका येते का की सरकार मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी काय वेडवाकडा करू शकतं का? पहिलं मी बाळासाहेबांचं मी मराठा बांधवातर्फे एकदम अभिनंदन करतो की त्यांनी मराठा समाजाला पाठिंबा दिला
किंवा मनोज जरांगेंना वेळोवेळी त्यांनी हे केले त्याबद्दल मी त्यांना त्यांचा आभार मानतो. आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आणि त्यांनी खरोखर आता तो झाकून दिला की मी काय आहे, आमचे वडील काय होते आणि मी आजोबा काय होते आणि आम्ही, आणि त्यांनी दाखवून दिला मराठा बांधवांना. आणि ते आता जरांगे पाटलांची संगती जे सल्ले देत आहेत ते अगदी योग्य पद्धतीचे आहेत. आणि त्यांनी जे आता जे सांगितलं की तुम्ही लोकसभेची निवडणूक लढा, म्हणजे आता ते जरांगे पाटलांच्या ह्याच्यावरती ते अवलंबून आहे की काय करणार. पण मराठा बांधव हा जरांगे पाटलांच्या संगती एकही मराठा बांधव हलला नाही कधी. पुरा महाराष्ट्रातला आणि पुरा देशातला सुद्धा आता मराठा बांधव जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे जरांगे पाटील सांगतील तेच आता आम्ही मराठी बांधव आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जर लोकसभा निवडणूक लढवली तर मराठा समाजाकडून आंतरवाली सराटीतून घवघवीत यश प्राप्त होईल का? अगदी 100% त्यांनी कुठल्याही मतदारसंघामध्ये जरी उभं राहिलं तरी मराठा बांधव त्यांच्या पाठीशी उभा राहणार आणि त्यांना निवडून देणार. आणि माझ्या मते जर असा हा महाराष्ट्राला मुख्यमंत्री जर लाभला तर महाराष्ट्राचं खरोखर वैभव आणि भवितव्य जे पहिलं जे आता जे गमावलंय ते परत येईल. मराठा आणि ओबीसी वाद काही राजकीय षडयंत्रांनी करण्याचा प्रयत्न केलेला त्या संदर्भात बाळासाहेब आंबेडकरांनी जे षडयंत्र होतं ते हाणून पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या संदर्भात तुम्ही याच्याकडे कसं बघता? अगदी बरोबर आहे. त्यांनी योग्य प्रकारे योग्य सांगितलं बाळासाहेबांनी, त्याबद्दल आम्ही मराठा बांधव अगदी त्यांचं अभिनंदन करतो. आणि ओबीसी आणि मराठा हा कुठलाही वाद नाही, फक्त हे वरचे जे लोक आहेत 4 लोक त्यांनाच हा वाद लावलेला नाही. तर ओबीसी मराठा हे सगळे बंधुभावासारखे वागणारे आणि इथं पुढून पण दिसणार आहे तुम्हाला. यांच्यामध्ये कुठलाही वाद नाही, फक्त हे आपल्या कॅरियरसाठी हे पुढारी आहेत ते आपल्या कॅरियरसाठी फक्त हे करतायत. बाकी कुणाचाही मराठा बांधवांचा आणि ओबीसीचा वाद कसलाच नाही. धन्यवाद. शिवाजी महाराज.